संख्या केवढ्या होतात आपल्या समाजाच्या हे त्यांनी बघितलं एवढे ते मांडता नाही आलं तितक्या वेळेला. त्यामुळे ते सगळं फुसकटलं. पण आता आपण ते सगळं तपासतो आहे, ते सगळं करतोय. आता आपण मागासवर्गीय परवा राजीनामा झाला करतो त्यामुळे ते पण आपण करून घेतोय सगळं. तर दोन्ही ऑप्शन पण आपण करून घेतोय सगळं. शासन गप्प बसलंय किंवा मी करत देशाला कुठल्या भाग नाही. आपल्याला कल्पना आहे सगळी. आपण काय काय करतो काय काय ते सगळं आणलेलं आहे. सावकाशचा विषय नाही, मोठा विषय. आणि सगळ्या इतरभूत गोष्टी आपण काय काय केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहेत प्रकारे तुम्हाला सांगितलेल्या. शासन काय करतंय, समिती काय करतंय, हे सगळं याच्यामध्ये आहेत. त्याच्यापासून ॲट ए ग्लास बघू शकतात. आतापर्यंत काय काय म्हणजे सुरुवातीपासून कसं ते फेटायला गेल्यापासून सगळं आहे. महत्वाचं बघितलं मोठं. मग ते सगळं दिलेलं आहे. तर अगदी आपल्या ठरल्यापासून मीटपासून आपण बोलण्यापासून काय काय केलंय काय काय नाही, साहेबांनी काय शब्द दिले, संख्या दिली, सगळं चालू आहे. आपण पॅरलल समाजासाठी पण काय काय केलेलं आहे बालकिंग याच्यामधून सगळं योजनांमधून ती आपल्यावर मोठी दिलेली आहे. आता 6,000 कोटी पण कर्ज दिलेलं आहे, बिना व्याजी आपण दिलं आहे, बिना तारण देतो सगळं दिलेलं आहे तिकडे. म्हणजे हे मिळत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्या सोयी सुविधा आहेतच आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. थोडं निवांत निवांत वाचासारखंच येते. ते मोठं सगळं कार्य दिलं आहे. मुख्यमंत्री सगळ्यांनी स्वतः सांगितलं शब्देवर की बाबा मी देतोच आहे म्हणून. त्याच्यामध्ये दुर्लक्ष नाही द्यायचं नाही म्हणून. फक्त आपली जी पद्धत आहे स्वतःकडे कसं करता येत नाही हे आपल्याला जी कल्पना आहे सगळ्या तज्ञ लोकांनी तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे अडचण आहे. आता दुसऱ्या दोघीकडून आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीत द्यायचं म्हणजे वाय होत आहे कशा विषय नाही. प्रॉमिसेस असेल मुख्यमंत्री मोदी तुमच्या सगळ्यांचा त्यांनी करतो. क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून होणार मग तुमच्यामुळे तरी इतकं सगळं या टोकाला ते आलेलं आहे. आजपर्यंत इतके आंदोलन झाले की झालं का होतं का पुढे ठरलं आपण लेवल केलेलं होतं. पण ते सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे ते बाहेर काढल्यामुळे मग ते गेलं होतं आणि त्यावेळेस झालं होतं खरं म्हणजे. सगळ्या ठिकाणी टिकल्यावर सुप्रीम कोर्टात आपण नाही टिकू शकलो. ठीक आहे, दुर्दैव झालं त्यावेळेस समजा. त्यानंतर इतक्या झपाट्याने तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये. थोडं सबमिटिंग घेतलं तर होईल. म्हणजे आता अंतिम टप्प्यातच आहे. क्युरेटिव्हचे काल हाय सुप्रीम कोर्टात झालंच ते चालत होतं. निर्णय होईल निर्णय पण थोडा ठीक आहे. सबोरीनाच आहे. मला नाही वाटलं की सबोरीना नाही म्हणून. पहिल्या वेळेस 3 महिने मागितले होते. मामा बरोबर आहे का आपण दिले ना नियमाच करावं लागेल ना. त्याचं आपण घाईगर्दीत घेतलं आणि तुम्ही मोठं देऊन टाकलं. काय नियमात हे सगळं आम्ही भाऊ परस्पर काय नाही केलं. पहिले 3 महिने सरकारनं मागितले आम्ही दिले. त्यानंतर तुम्ही स्वतः तर तुम्ही 30 दिवस मागितले. 3 वेळा आलो होतो आम्ही 40 दिले. आता परत मामा ते आले त्यावेळेस बी आता मागितले 24 डिसेंबर 2 महिने तरी दिले. आता कायद्याच करावं लागेल की मला एक सांगा. कायदेशीर करायसाठी दिले ना तुम्ही म्हणले कायद्यात करायला लागण्यासाठी पाहिजे. क्युरेटिव्ह चाललेला आहे. आता आपण मागासवर्गीय आयात नेमलेला आहे. आपण त्याच्यामध्ये सगळं आता सिद्ध करतो की बाबा आपण कसे मागायला. मागच्या वेळेला 100% ठिकाणी 50% धरून त्यांनी ते सगळं केलेलं होतं. नोकऱ्या जे लागलेले टिकणारच नाही. परत असं होणार नाही. असं कसं होईल. ज्या मागच्या वेळेला ज्या क्युरी निघालेल्या होत्या त्या आपण कंप्लेंट करतो ते सगळ्या त्यात तेच राहणार बाकी. असं नाही होणार.
स्वीकारले बी नाही ना वाटतं त्यांनी, तारीख नाही पडली वाटतं क्युरिटी नाही. तर त्यांनी तर सांगितलं तेवढी तर खिडकी विंडो ओपन आपल्याला, त्यांनी तपासतं हो सांगितलं त्यांनी, म्हणून आपण कोर्टात गेलो नाही तर त्यांनी फेटाळून दिलं असतं ते. आमच्या मनानं आम्ही तुमच्या शब्दाचा सन्मान केलेला हो. प्रत्येक वेळेस तुम्ही वेळ मागितला ना आम्ही दिलाय. मामा दिला की नाही दिला? होतं सगळ्यांना चिंता त्या गोष्टीची, असं नाहीये. तेवढं पण आपण एवढं यश संपादित तेवढं झालं, इतके टोकायला आणलेलं आहे तुमच्यामुळे होणार नाही. म्हणजे मी मीडिया म्हणून नाही बोलू, पण रीत सर की तुम्ही जिथं जिथं वेळ मागितला तिथं थोडंफार ताण येईल असं आम्ही पण दिला. परत आम्ही थांबलेलो आहे, हा नाही हा म्हणून आम्ही थांबलेलो आहे. नाही आम्ही तर म्हणलोच ना, समितीनं काम केलं आम्ही म्हणलोच नाही. त्या वेगाने पहिल्यांदा काम होतं की सगळी यंत्रणा मिळवून टाकली. सगळा मराठा समाज म्हणतो समितीनं काम केलं, नाही केलं असं कोणी म्हणत नाही, म्हणणार बी नाही. फक्त प्रश्न एवढा की जे ठरलं त्याप्रमाणे करावं एवढी आमची अपेक्षा. आपल्याकडून जे कार्यतज्ञ आले, जे सगळे रिटायर सगळे आहेत जज आहेत, ते पण काय सांगतात की आपल्याला काय देण्यात घ्यावं लागेल, असं करून होणार. मग आम्ही हाच म्हणलो ना, आम्ही काही केलंच नाही. तेच चाललेलं, तेच बसले त्याच्यावर, तेच करतात. तुम्ही ज्या वेळेस म्हणले वेळ पाहिजे त्यावेळेस होत म्हणलं. हा ताणलं म्हणतो ना आम्ही, कधी इतके दिवस नाही देत तितके, पण शेवटी तितके दिलेच. उलट 10 दिवस वाढून दिले कधी पण. आम्ही असं काय हट्टीपणा केला नाही. हा सुरुवातीला नाही म्हणलो, पण आमच्या माणुसकी जिवंत आहे आमच्यात, आम्ही दाखवली लगेच. तुम्ही 30 म्हणले की आम्ही 40 म्हणलो. दिवस तुम्ही म्हणले 12 डिसेंबर पाहिजे, मला जाऊ द्या 12 डिसेंबर घ्या. म्हणजे ताण होतं ते तात्पुरतं ठीक होतं. हाच कॅमेरा टिकताना द्यायचं, कायम सुरू घ्या. त्याच्यामुळे याच्यापुढे असं करता जाणार नाही की फसवतं झालं तर गिअर बारगळलं का गेलं असं म्हणता येणार नाही. आणि ती सगळी टोटल येणार नाही. इतकं परफेक्ट काम चाललेलं आहे, तुम्ही विश्वास ठेवा. आणि त्याच्यात तुमच्यामुळेच होतं तेवढं मोठं नाही. मराठा समाज उभा राहिला एवढं मोठा, त्यामुळे व्हायला लागलं नाही. ते सोपं नव्हतं, करू होऊ देत बी नव्हते. बरोबर आहे. समाज एवढा मोठा उभा राहिला, कुठं जाईल त्या गरीबाच्या लेकराला मिळायला लागलाय आता. शेवटी मामा शेवटी समाज काय, समाज समाजच असतो. शेवटी स्वतःच्या लेकराचा जेव्हा डोळ्यासमोर त्रास लक्ष येतो त्यावेळेस माणसं नाही कशाचा विचार करत. आणि ते आवश्यक होतं असून आता नाहीच म्हणत होते. मग आता 54 लाख का व्हायला नोंदी सापडल्यात. आजची माहिती 54 लाख नोंदी आजची. 54 लाख नोंदी ह्या जर किती लोक होतात त्याच्यावर, त्याचे परिवार त्याच्यावर किती होतात, संख्या किती होती बघा ना तुम्ही. तेच म्हणणं आमचं, तेवढं तर करा. चाललंच आहे ना, तेच म्हणणं, बाकी म्हणणं काहीच नाही आमचं. मग चाललंच आहे ना, फक्त आपलं ते जे ठरलं आपलं त्या दिवशी त्याच्यावर चला. आमचं काहीच म्हणणं नाही. मराठा समाज तुम्हाला नाही अडवू येणार, ते चाललंय ना. आणि त्याच्या अंतरी आपण क्रिएटिव्हच्या माध्यमातून किंवा मागास नेमून आपण ते सगळ्यांनाच लागू होणार आहे. त्याच्यावर आमचा अजून जास्त विश्वास मी तुम्हाला याच्यातून जे राहतील ते त्याच्यामध्ये सगळेच होणार आहे. त्याच्यामध्ये सगळेच होणार. जे राहिलंय ना आपलं, जे ठरलंय ना, आमचं म्हणणं ज्या दिवशी तुम्ही सर्व परिवार आता म्हणलात तुम्ही कसं ते आता वडिलांना मिळालं, पोरांना होतं ते ऑटोमॅटिक. त्याच्यावर 4 लोक आहेत. त्या दिवशीचं ठरलंय, मला वाटतं त्याच्यावर केलं ना सगळं समाज समाधानी आहे. आणि तुम्ही पण आहे. जे कागदावर लिहिलंय तज्ञानीच लिहिलंय, मी लिहिलेलं नाही. मी जे शब्द नाही म्हणलो भाऊ ते खुडीले, ते खुडीले का नाही, बरोबर आहे. त्यांना जे बसतंय ते म्हणलेत. याच्यात काय खोटं आहे का? नाही. म्हणजे 3 विषयावर ठरलं ते केलं, तुम्ही मोकळे होता ना, काही आता लावून धरायची आता गरज नाही असं आमचं म्हणणं आहे. कारण तुम्ही समाजासमोर खरी तुमची माहिती जायलाच पाहिजे, आमची खरी माहितीच गेली पाहिजे. 4 भीतीची आता तीच चर्चा आहे. आणि समजा उदाहरणार्थ मीडियाच्या बांधवासमोर केली तरी ती चर्चा आहे. उलट तुमचाच मेसेज चांगला जातो की समाजाच्या देण्याविषयीची तुमची पॉझिटिव्ह भूमिका आहे. आणि तीची जे त्या दिवशी ठरली ती विचारपूर्वक ठरवलेली, काटछाट करून ठरवलेली. मामा हे मान्य आहे का? भाऊ नव्हते त्या दिवशी, पण काटछाट करून ठरवलेलं आहे. त्या दिवशी खूप तज्ज्ञ पण होते, अभ्यासक होते. वाटल्यास तुम्ही आणखीन एकदा जाऊन त्यांच्याशी बी चर्चा करा. आम्ही परत बी चर्चा करायला तयार आहे समाज म्हणून, कारण आम्हाला काढायचा आहे तोडगा. पण आम्ही कुठे कमी आहे का सरकार म्हणून? नाही ना, आम्ही सरकार केशे सोडता बाकी सगळं वेगाने केलं. केशे मात्र गुंतविलं आम्हाला. कारण चिल्लर विषय असून बी त्यात शेवटी आम्हाला डाग लागला असते. नाही भाऊ लागला ना, तेव्हा डाग लागला असते. बीडमध्ये झालं ते आम्ही कुठं समर्थन केलं? कोणत्या दिवशी म्हणलो? आज कालही संदीप क्षीरसागर म्हणले तर तुमच्या याच्यामध्ये की त्याच्यात निष्पाप लोक गुंतवले. नाही, आम्ही बार सांगतो ते निष्पाप नका घेऊ. देवेंद्रजी ते सांगितलं तर तसं असेल, पण नसेल त्यात दिसणार ते आले असतील तर नेलेच ना. आजचं माजलगावचं उदाहरण सांगू. एक माजलगावचं पोरं बाहेरच आहे, दुसरीकडे शिकायला. त्यांना आज घेण्या देण्याचं आज त्यांच्या घरी गेले. म्हणजे हे सुरू आहे, बंद नाहीये.
शहागडच्या बाबतीत तेच चालू आहे, आंतरवालीच्या बाबतीत बी तेच चालू आहे. आता नोटीस गेल्यात आम्हाला कालपासून. म्हणजे तुम्ही एक कोण आम्हाला हा म्हणता, एक कोण लोक उचलता. हो ना, ते बघितलं मी त्यांना, त्यांच्या शब्दावर तर काय नाही केलेलं आम्ही, काही पण केलेलं आहे सर. मी अधिकारी म्हणून तुम्हाला कधीच बोलू नये. तुमच्यात वेगळा माणूस बघितला होता आम्ही, आमच्याशी दगाफटका झाला सर. आम्ही आता धरून चाललेलो आहेत भाऊ, सगळेच अटक होणार आहेत, तुम्ही करणार आहेत, आम्ही धरून चाललो, त्याला नाविलाज आहे. परंतु आमच्याशी धोका झाला. आम्ही खूप नाही भाऊ, तुमच्या समोर नाही बोलायचं, कोणासमोर बोलायचं, समोर बोला, पण तसं नाही होणार, तसं नाही होणार. गुन्हे मागे घेऊन म्हणले तरी अटक केली माणसं, केली का नाही 3 विनाकारण. हा, ते स्पॉटला काही गोष्टी सापडल्या असते ते ठीक होत, विनाकारण 3 उचलून नेले असं झालं. म्हणजे तुम्हाला म्हणजे काय, याच्यात बोलवतोय म्हणून नाही, आम्ही पहिल्यापासून याच्यात मोडत नाही की काय म्हणतात ना, ते कचाट्यात आला न बोलायला लागला, त्यात मी मोडत नाही. मोडायचं असतं तर तुम्हाला कशाला म्हणलं असतं तर आम्ही चर्चा करूयात किंवा काय. बहुतेकदा आम्हाला फटका बसला. केशामध्ये आम्हाला दिलेला शब्द सरकारकडून नाही पूर्ण झाला, नाही झाला. आमचे लोक विनाकारण अटक केले, आमचे शेवटी समाजाला तेवढा आग लागलाच. आम्ही ते नाही म्हणलो होता कोणतं की जिथं घटना घडल्या त्याचं समर्थन आज केलं नाही, करत बी नाहीत ना आम्ही, करत बी नाही. पण आंतरवलीतल्या गुन्ह्यातले लोक अटक करायचे एक बी नाही, तुम्हीच म्हणलात बरं. तुमचं आपलं झालं, तुमचं मी बोललो, काल आमच्या नोटीस गेल्यात लोकांना, तुम्ही काल बोलले का नाही, आज सकाळी नोटीस गेल्या लोकांना. याचा अर्थ काय होतो, चर्चा सर 2 महिन्यापासून चालली, 2 महिने चालली, हे तुम्हालाही मान्य आहे. आणखी ना आम्हाला आमचं तुमच्याविषयी हे म्हणून याच्यावर म्हणत नाही मी, नसतं तुम्ही म्हणले तर ताबडतोब कागदपत्र देतो दोन्ही बी, पण आता इथं नाही काढत मी तो विषय. आणखी नाही आम्हाला वाटतंय की आहे तुमचं मन वेगळं, पण ते पत्र नाही आले दोन्ही पण. आणखी आज नोटीस गेल्यात लोकांना, आज काहीच कारण नाही त्यांना नोटीस जायचं, बरं ते त्यात नाहीत आणि आंतरवलीचा शब्द असा आहे की आम्ही काय बोललो होतो की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली, कारण ते जवळपास 132 पेक्षा जास्त आहेत मारहाण करणारे आमच्या नजरेतले, आमचा FIR घ्या ना, तुम्ही आमच्यावर केला म्हणल्यावर आमचा तुमच्यावर घ्या ना. असं नाही का देशात की जनतेला भाऊ मारला, समोर मारले त्याच्यावर गुन्हा दाखल करतात नाही, असं काही नाही, तसं काय नाही. चौकशी करा ना त्यांची, त्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची चौकशी करा ना. मग मारलंय काय म्हणतो 132 पेक्षा जास्त आहेत, तर काय मला काय म्हणले, जाऊ द्या आता त्या विषय सोडून, त्यात तुम्ही पण होतात भाऊ, द्या सोडून की आपण ते सरसकट मागे घेऊन टाकू आंतरवाली. आतापर्यंत घेतले 3 महिने झाले, काय चूक केली आम्ही, तुमचे शब्द डावल मोडायचे नाही मराठा समाजानं, आणि आमचे एक माणूस उचलायचा. आज सगळ्या लोकांना नोटिसा गेल्यात, याचा अर्थ काय धरायचा, आम्ही कशी चर्चा करायची भाऊ तुमच्याशी. आम्हाला वाटतं एकीकडून भाऊ येणार, मामा येणार, आता हे मार्ग निघल, आणि तुम्ही याच्या दिवशीच नेमके असे प्रकार होते, म्हणजे याचे अर्थ बी काय काढायचे. काही कारण नसताना गेलं. आंतरवालीच्या बाबत तरी कशाला जायला पाहिजे दादा, जे लोकच नाहीत त्यांच्याबद्दल का जायला पाहिजे. त्या माजलगावचे लोक आता त्या प्रकाशदादा सोळंकी साहेबांनी बी त्या विधान भवनात सांगितलं की नाही येत, तरी लोक उचलणं सुरूच आहे. म्हणजे काय चाललंयच कळाय नाही आम्हाला. नाही, ते तसं ठरलं की ते कॅमेऱ्यात आहे, ते आमदारी बोलले कॅमेऱ्यात आहे त्यांना घ्या, बाकीचे लोक ते काय व्हायला लागले, तुम्ही असले का ते हा होतं सांगितलं त्यांनी. नाही ते आता आमच्या लक्षात आलंय भाऊ, रेकॉर्डर आहे की आपण असं समजायचं बैठकीत ज्याविषयी मीडिया काय असतो ना, ते मीडिया असले का तुम्ही हो म्हणता, ऐकून घ्या, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करताय, हे आता आमच्या लक्षात आलं. फक्त आम्हाला तुम्ही करताय तसं आम्हाला नाही करायचं. हो, म्हणजे मीडिया समोर तुम्ही हो म्हणता, तुमचे अधिकारी सगळे हो म्हणते, गेले की त्यांना जे करायचं तेच ते करते. मग आम्हाला वाटतं आम्ही जे आहे ते आंदोलन आम्ही आमचं सुरू ठेवावं. इतक्या स्पीडने पुढे गेलेलं आहे, अंतिम टप्प्यात आपलं काम आलेलं आहे, असं त्याबद्दल तर नाकारलंच नाही आणि नाकारणार सुद्धा नाही. 54 लाख ज्या अर्थी नोंदी मिळाल्या त्या अर्थी कामच केले तेव्हाच मिळाले, हे नाकारत नाही. फक्त ठरलंय त्याप्रमाणे व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. जे ठरलंय, तुम्हाला एखाद्या वेळेस जर त्यातली नसल माहिती तर जाऊ द्या, थोडाफार वेळ व्हायला, तुम्ही त्या लोकांकडून पुन्हा एकदा माहिती घ्या काय ठरलेलं ते मला सांगा. मला होऊन जाईल झटपट जिल्हा. आणखी 24 तारखेपर्यंत वेळ तुमच्याकडे आहेच, आम्ही त्यात बदल नाही केला, फक्त आम्ही 17ला बैठक ठेवलेली. याचा अर्थ तुमचा 24चा वेळ आम्ही कपात नाही केलेला.
करणार सुद्धा नाही करणार आहे, करणार बी नाही. नाही, वेळेचा काही विषय नाही, पण आता इतक्या वेगाने काम चाललेलं आहे, अंतिम टप्प्यात आलेलं तुम्ही बघता, त्याला काही आम्ही काही लपवतोय का, काम होत नाहीये, सरकार काहीतरी मागे म्हणजे फिरतंय शब्द, विषय नाही ना. आम्ही मूळ मागणी आहे त्याच्यासाठी तर आमचं इतकं वेगाने काम चाललेलं. आम्ही इथं म्हणतोय फक्त की हे जे केसीच्या बाबत का फटका झाला, आरक्षणात होईल एवढं म्हणतो आम्ही, का होईल ते सांगतो की तुम्हीच ठरवलेलं आहे सगळ्या मंत्री महोदय बांधवांनी. मला वाटतं त्या दिवशी सामंत साहेब होते, मामा होते, बच्चू भाऊ होते, त्याच्यामध्ये सावी साहेब होते, परत त्याच्यामध्ये हे होते धनंजय मुंडे साहेब होते, असे आणि काही सचिव पण होते, अधिकारी पण होते. सगळ्या समक्ष ते लिहून घेऊन चाललेले लेवल. मुख्यमंत्री साहेबांची उलटी होती ते चिवटे साहेब. आता यांचं समोर ठरलं, आता आमचं काय राहिलं भाऊ, आमच्याकडे काय राहिलं. हा, तुम्ही आलात त्याबद्दल समाजाच्या वतीनं खरंच तुमचं स्वागत आहे. मी पहिल्यांदा शब्द वापरला इतक्या दिवसात आलात, परंतु आमच्याकडे काही राहिलंच नाही. आता ती बैठक 4 घंटे चालून लिहूनच घेतलेले, खाडाखोड करून ह्यो शब्द बसणार नाही. आणि तिथले तुमच्या सोबतचे जे होते ज्येष्ठ काय म्हणूयात त्यांना, जे हा त्यांनी ते काटछाट करायचे शब्द, ते म्हणजे शब्द बसत नाही. साहेब बरोबर आहे, तुम्ही सुद्धा स्वतः त्या दिवशी होते. हो, हा, ते काटछाट सुद्धा केली. हो, बरोबर. मग आमचं म्हणणं तेच, फक्त आलात हे चर्चा चांगली, उलट चांगलं राज्यात मेसेज आहे. 2 महिन्यात कुणीच आलं नाही, तुम्ही किमान आलात, तुमच्या जवळ तुमचंच उत्तर आहे, बस एवढंच म्हणणं आहे आमचं. कारण ते खूप काटछाट केलेलं आहे, तेच कायदा बनवणार आहे. ते जे आलेले होते ना, यांनीच पहिलं आरक्षण दिलेलं आयोगानं. तेच लोक, त्यांचे इतके काटछाट केलेली मी कधी बघितली शब्दाची. मग आता हे आलात, ही वेगळा मेसेज जाईल राज्यात की आले, किमान समाजाशी चर्चा करतायत, 2 महिन्यात लक्ष दिलं नाही, त्याचं ऐकून त्या त्याला एक बडबड करताय तिकडे. नाही असं नाही, आमचं काम चालूच आहे ना. आम्ही तर 1 मिनिट थांबलो नाही ना, 1 दिवस थांबलो, 8 दिवस काम चालूच आहे ना. पण समाजाला माहितच नव्हतं कुठपर्यंत आलंय, किती लाख नोंदी मिळाल्या, काय झालंय, मीडियावर येतंय, सगळं दिसतंय. शिंदे साहेबांचे अहवाल कुठे गेले, किती लोकांची छाननी केली, अधिकृत अहवाल नाही ना, कोणचा नाही आला की इतक्या नोंदी सापडल्यात, हे काहीच नाही आलं भाऊ. ते तुमच्या माध्यमातून आज राज्याला कमीत कमी माहिती तरी मिळाली. तुम्हाला माहिती, सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही सांगता. आम्ही सांगणं म्हणजे काय होतं, शेवटी एक सामान्य माणूस सांगतो. पण आज तुम्ही आलात म्हणजे समाजाला की म्हणजे एवढं तरी माहिती झालं की इतक्या लाख नोंदी असं करायला लागले. मंत्रालयात सांगितलं, विधिमंडळातील सीएमने सांगितलं, वेगाने काम चाललेलं सगळ्यांना माहिती. नाही, एक अधिकृत अशी घोषणा जर झाली ना, इतक्या नोंदी सापडल्या, परिवाराला इतका फायदा होणार आहे, परिवाराला त्याचा अशा पद्धतीचा लाभ होणार आहे, म्हणजे हे एक समाजाच्या डोक्यात जाईल. सीएम साहेब बोलले, समाजाच्या डोक्यात जाईल काय झालंय. सीएम साहेब बोलले ना पहिला काही ना, तर समजा उदाहरणार्थ 54 लाख निघाल्या, मग आज नाव या सगळं आहे, पण मला माहितच नाही. उदाहरणार्थ समाजाकडून एकदा ते डाटा सगळा राज्यभर माहित झाला, किंवा गाव काही ग्रामीण भागातल्याला काही कळत नाही सर. समजा त्यापेक्षा जर असं झालं ना की राज्यातले इतक्या नोंदी मिळाल्या, हे तुमचं नाव आलेलं आहे, ज्याला कळालंच नाही, कारण काही आमचा समाज खूपच अडाणी. मग काय केलं तर ते ग्रामपंचायतला म्हणा, किंवा मग ते गावोगाव तुमचे अधिकारी जिथं तिथं ग्रामसेवक तलाठी, ते तुमचं आलेलं आहे, तुमचं पत्र काढून घ्या. किमान एक रोजच तो गावात असतो, नुसतं सांगायचं काम आहे फक्त ते, आणि तुमच्या परिवाराला हा फायदा होईल. मग ते आकडा होईल भाऊ मोठा, की इतक्या कोटी लोकांना त्याचा फायदा होईल, हे आकडा मोठा होईल, आणि तुमच्या माध्यमातून चांगला संदेश जाईल. आणि याला जोडून जे काय ठरलं त्या दिवशी कागदावरती, त्यानुसार सरकारला मान्य हो, सगळं समाज पूर्णचे पूर्ण काहीही होत नाही, काहीच होत नाही, पूर्ण समाज खुशी आहे सध्या ह्या नोंदी निघाल्यापासून. जे सत्य आहे ते, फक्त काही जागेवर खूप जागेवर अन्याय होत केला गेला, जाणून बुजून समानता शब्द वापरून दुई निर्माण करायची, पुढं हातपाय तोडीन, टंगडे तोडीन, असं काय बोलून हे करून समजा मग ते त्याच्यात जास्त ही होत गेली. शब्द नसतं बाकीचं सरकारनं नोंदीबाबत काम केलंय, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मराठवाड्यात काही जास्त मनुष्यबळ नव्हतं वाटतं, मराठवाड्यात नोंदीच नाही मिळाली. चालूच आहे, परत सांगितलं, परत माणसं पाठवून परत करावं. त्या बाबतीत कुठेच आम्ही कमी नाही सरकार पुढे पडलेलं, अगदी सगळं मनुष्यबळ वगैरे सगळं पण पूर्ण ताकद लावलेली तिथे. अधिकारी आहेत, मनुष्यबळ आहेत. शिंदेसाहेब स्वतः तुम्हाला माहिती आहे की
रात्रंदिवस काम करतात. नाही आता तुम्ही पण करा ना, पण हे जे ठरलं त्याच्यावर तुम्ही पण करा, पुढं व्हा, मागं राहू नका. खरंच नका राहू. सरकार पुढेच आहे म्हणूनच इतक्या वेगाने काम चालू आहे. पहिल्यांदा इतक्या वेगाने काम चाललेलं आहे राज्यामध्ये. शिंदे साहेबाच्या मागा लागून करून घ्या तुम्ही. जोरात चालतंय. जरांगे पाटील साहेब सांगतात त्यातलं जे दिलेलं काम आहे त्यांची जी अपेक्षा आहे की ते सरकारकडे यावं. पहिलं भूमी एक शब्द कोणता महत्वाचा वापरला आहे की ज्या नोंदी मिळाल्या त्याचा परिवाराला खूप फायदा होणार. आता 18 तारखेला मग आपलं जे लिहिलेलं आहे आपण 18 तारखेला आता उत्तर देणार सीएम. आता 18ला सभेमध्ये उत्तर द्यायला साहेबांचं. 18ला आता या चर्चेला उत्तर दिले ना साहेब. आता इतके लोक तिथे बोलतायत. रात्री 2-2 वाजेपर्यंत सभागृह चाललेलं फक्त या विषयावर आपल्या 1-1 वाजेपर्यंत सभागृह चाललं रात्रीच्या. त्यानंतर उत्तर देणार सीएम साहेबाच्या विषयावर. सगळ्या गोष्टी समोर दिल्याच ना, राज्याला कळेल. ते तर ठीकच आहे, पण तुम्हाला बी ज्याची चर्चा होती काही मीडियाच्या बांधवातून मिळाली असेल, पण काही मिळाली नसेल लिखित, तर चिवटे साहेबाकडे, मामाकडे, यांच्याकडे सगळ्याकडे ते लिहिलेले सगळ्यांकडे. थोडं त्याच्यावर जर झालं ना तर हे 18ला खूप सोपं जाईल आणि 24 उजाडणार बी नाही. एकदम ते रीतसर आहे. म्हणजे कायद्यानं केलेलं आहे. आम्हाला नाही कळालं असं ग्राह्य धरू, पण तुम्हीच ते लोक तसे पाठवले होते की त्याच्यापेक्षा राज्यात कुणी मोठं नाही, त्याचा अर्थ असा होता. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत बरं, अभ्यासाच्या बाबतीत. तर मग त्याच हिशोबाने मामा घेतलेले आहेत का नाही शब्द, ते त्या शब्दावर करा एवढंच म्हणणं आहे. आमचं काहीच म्हणणं नाही. आम्ही काय म्हणत नाही तुम्हाला. बस तेवढीच आमची एवढी इच्छा व्यक्त करा. आल्यासरशी पूर्ण करा. तुम्ही आल्यासरशी तेवढं काम करून जा. दुसरी वेळेस संधी. समाजाला काही घेणं नाही. समाजाला फक्त आरक्षण पाहिजे. आणि समाज कुणी दिलं तरी डोक्यावर घेऊन नाचणार. निधून मागे बी नाचल्याला हे शब्द आहे आमचा मराठा समाजाचा तुम्हाला. पण त्या दिवशी जे ठरलं ते लिखित आहे. तेवढंच घडून आणा. काही अवघड नाही. ते सोपं आहे आणि तुम्हीच केलंय, आम्ही नाही केला. आमचे काय त्याच्यात असलं तर मग बोला. मग आम्ही आणखी 1 इंच भर मागं सरकू. मामा मान्य आहे का? बरोबर. तर त्या लिहिल्याप्रमाणे काय कमी आहे? आपल्याला काय वाटतं काय कमी नाही? आता तुम्ही त्याच्यावर चर्चाच करा. त्याच्यावरती चर्चा ते काम करतोय, त्या स्पीडने काम चाललंय आणि एकदम खूप पुढे गेलो आपण. मग आम्ही काय म्हणून नाहीत ना त्याच्यात. आहे ना, तर थोडा पुढे मागे थोडंसं 24 धरून ठेवली त्यामुळे थोडं मागे पुढे होईल ना. आम्ही उद्या चर्चा करतो. आमचं तेच म्हणणं आहे की एकदम असं आम्ही उद्या चर्चा करतो. शेवटी आमचा काही प्रामाणिकपणा दिसत नाही तुम्हाला सरकारचा, की झालेला आहे. आम्ही उद्या चर्चा आमचा वेळ काढूपणा चाललाय असं नाही. बघा मी तर हा म्हणलो असतो डायरेक्ट. मी जे बोलाय ते केशबद्दल बोललो. मी कुठं नुसतं आकाशच व्यक्त करायचं याच्यात नाही भाऊ मोडत आम्ही सुद्धा कुठंतरी. हा बघ आम्ही तुमच्याशी भांडतोय म्हणजे काय देणार आहे तुम्ही, तुम्हाला भांडल्याशिवाय समाजाला मिळणार म्हणून भांडतो नाही. त्याचं काय शत्रुत्व नाही आमचं कोणाशी. आणि सरकारलाच नाही भांडलं ते मिळून कसं काय? फक्त सरकार जास्त आम्हाला गुतवायला लागले की त्याच्यात तेवढं नाही गुतवलं म्हणजे बरोबर होईल. तुम्ही मुख्य विषयाकडे लक्ष द्या. आपला मुख्य मागणीकडे लक्ष द्या तुम्ही आता, की आपल्याला कसं त्यात आम्ही सांगितलं त्याच्यात समाधानीचे खऱ्यानं खूप नोंदी सापडल्या. त्यात काही अडचण नाही. फक्त आपण लिखित ठरल्याप्रमाणे जर झालं आणि तुम्ही म्हणतात त्याबद्दल आम्ही उद्या चर्चा करतो. आता आल्यावरच असे मार्ग निघतील ना. नाही आलं मग काय वाटतं की चला आपल्याला 100% दगा फटकावणारे आपल्या याच्यावर आपण ठाम राहूया. बैठकीत हेच बोलणार आपण त्यांचं म्हणण्याचे लिहिलेलं ते करा. दुसरं काय बैठक तुम्हीच केलंय भाऊ, आम्ही नाही केलं. याच्यात सगळं आहे. मी ते सगळं नाही त्याला वाचायला वेळ लागेल तुला. मी वाचल ना. मी 100% आज रात्रीच वाचून झालेला पूर्ण वाचेल. कारण मला उद्या समय उद्या बैठकीत काम आली. उद्या रात्रीची बैठक ठराविक लोकांचीच बोलवलेली आम्ही, परंतु ते गरजेचं होतं म्हणून बोलवली. आम्ही सरकारचा शब्द मामा मोडलेला नाही. मोडलेला नाही. जेवढा वेळ मागन तेवढा आम्ही देत राहिलो. ताणीला मात्र हे मान्य केलं ना. मग ताणल्याशिवाय ते वेळ तिथपर्यंत येत नाही. पण नाही ऐकलं असं नाही केलं. आणि हट्ट हे समाजाच्या लेकरासाठी. हट्ट आहे म्हणजे काय आमचा असा बी नाही की सरकारला विठीस धरण्यासाठी. आज जर तोच हट्ट धरला नसता 54 लाख नोंदी समाजाला मिळाल्याच नसत्या. तोच हट्ट नसता धरला आज त्या लोकांना मिळाल्या नसतं. आज कोणाच्या तरी लेकराच्या घरात आयुष्याची भाकर गेली त्या आरक्षणामुळे. आरक्षणाचा भाग भाकरीचा भाग वेगळा आहे नंतरचा. म्हणजे आता तो अजून चर्चेचा विषय होऊ शकतो. जाऊ दे आपल्याकडे पण आपल्याला आरक्षण पाहिजे एवढं नक्की. नाही ते तर सरकार देणार आहे ना आम्ही घेणार आहे.
आम्ही पण घेणार आम्ही दिलंही होतं आधी, पण आता मी सांगतो आपल्याला राजकारणाचं बोलायचं नाही. ते दिलेलं होतं सुप्रीम कोर्टात, थोडंसं आपण जोर लावला तर होऊन गेलं कमी पडलं, ठीक आहे. पण आता योग म्हणा तो खराब होता की त्यावेळेला काही टिकलं नाही, तुमचंही नामचं. पण आता पुन्हा क्युरेटिव्हच्या माध्यमातून आपण तेच आपण मूव पुढे दिलेली आहे. तर तुम्ही बघताय त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे, एक विंडो खुली आहे, काय ऐकतीलच. मी तुम्हाला सांगितलं बाकी गोष्टी नाही, बाकी गोष्टी मी इथे बोलू शकत नाही, पण ठीक आहे ना, मार्ग निघणार आहे. वाटत नाही तिथपर्यंत जायची गरज पडेल, क्युरिटी पर्यंत इथेच होईल. फक्त दोन्ही ऑप्शन सांगितले कागदावर चाललं मागासवर्ग काहीच गरज नाही. विधानसभेचं स्पेशल सत्र घेऊन आपण 2 दिवसात मंजूर करणार. मागासवर्गीचा रिपोर्ट आला त्याला काही अडचण नाही. दोन्ही विंडो आपल्याकडे उघड्या आहेत. नाही आता आपलं तोच चर्चा काला मी तो जर पुन्हा 1 तास आम्ही दोघं पुढे पडू नाही, तिकच बसलो होतो, सांगूच्या घरी बसतो 1 तास. त्यात काहीच दुमत नाही की ते 100% होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काही शंका बाळगू नका. तर तिथे मुंबई दिल्ली वगैरे हे गोष्ट काय होईल, आपल्या हातात काही राहत नाही. आणि एवढं मोठं झालं की मग कुठल्याकडे भरकटून जाईल. मग ते हातात आलेलं आहे ते समाज शांत आहे. मी ज्या दिवस आखलेला ते साखलेला आहे. आता फक्त आकडा मोठा आहे एवढाच आहे, आणि आपण काय लपवून ठेवलेलं नाही. आहे संख्या येणारी खूपच, पण नाही शक्यतो काय होतंय यांचं शेफुडी देतो भाऊ. आता माणूस मान्य करत नाही, यांची शेफुडी देते एकामेकाच्या. ते आमच्या आंदोलनात टाकलं मराठ्याच्या दुसऱ्यांनी केलं, मग तसं का नाही होणार, असं आहे ना. मार्च समाज शांत आहे, समाजाला आरक्षण पाहिजे आणि घ्यायची वाटती आहे, एवढंच आहे, एवढंच. ते हे बघा भाऊ, आम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुम्हाला, पुन्हा तेच सांगतो की त्याप्रमाणे होतंय, झालंय, एकदम सोपं आहे. आम्ही उद्याच्या बैठकीतही चर्चा घेतो तुमच्याशी. तुम्ही सांगितलेली पूर्ण माहिती समाजापुढे आम्ही उद्या सकाळी ठेवणार. कारण उद्या 9 ते 3-4 बैठक 4 वाजेपर्यंत ती लगातार खूप मोठी. त्यामुळं तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही समाजापुढे ठेवतोय. आणि तुम्ही वापरलेले शब्दही चांगले आहेत ते की नोंदी मिळाल्या परिवाराला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. नुसतं लोकांना नाही होते एवढं, त्याच्या परिवारचे 4 जण. हा, पण आणि आपण जे ठरवलंय की ते कागदाप्रमाणे त्याच्यावर एकदा तुम्ही नजर मारा. ते सगळ्या अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे झालं तर क्युरिटी मध्ये सुद्धा जायची गरज. म्हणजे म्हणत नाही ना जाऊ नका, हा हा ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे पण आहे आणि ती पण चॅनल, दोन्ही ऑप्शन आहेत. सेशन घेऊन सोपा आहे. आता बघा तुम्ही अण्णा हजारे साहेबांचं बघा तुम्ही, काल ते इतके खुश आहेत, इतके फोन द्यायचे, शेवटी त्याचं लोकायुक्ताचं आपण केलं ना काल, शेवटी सांगितलं. समजा थोडा लेट झालं त्यांचंही, 10-12-15 लढा त्यांचा लोकपालाचा लोकायुक्ताचा. केंद्रामध्ये तेही झालं. लोकायुक्त यासाठी होत नव्हतं की विधान परिषदेमध्ये आमची मेजॉरिटी नव्हती, आता मेजॉरिटी झालेली आहे. मागच्या वेळेला आम्ही विधानसभेत मेजॉरिटी होतं त्यावेळेला करून घेतलं होतं, देवेंद्रजी असताना मुख्यमंत्री मधल्या काळात, ते मग यांनी ते टाळलं. पण आता अण्णांचा आग्रह इतका होता की शेवटी आम्ही काल मंजूर करून घेतलं. झालं की नाही? आयोगाचं काम सुरू झालंय का? आयोगाचं काम सुरू झालंय का आपल्या कुठल्या आपल्या अकलने सुरूच आहे ना. आपल्या आयोगाचं काम तर फुल फेसमध्ये चालू आहे, असं नाही. अशी तुमच्यापेक्षा आवाज जास्त एवढं लक्षात एवढं समजून ऐकून घ्या. उद्या तुम्ही चर्चा करा. हा, उद्या बैठकीत चर्चाची त्यासाठी ठेवलेली. तुम्ही जसं म्हणता की आमचं ऐकून बाकी दुसरे 200-500 हजार रुपये दुसरे काही करत नसतं, आणि ते झालेलं काम अजून त्याला आमने पडायचं, उगाच कुठेतरी भरकटायचा विषय आणि ते बदनामी व्हायची. असं होतं का? तसं बीडला झालं की त्याच्यावर कोर्टाला तुम्ही म्हणत दुसऱ्या असेल, पण झोता असतं त्या एका बाळांना बाहेरून कसं काढलं, ते वाचले कसे तरी. नाही, मी आतापर्यंत चुकीचा निर्णय घेतलाही नाही आणि चुकीचं होऊ पण दिलं. आणि मी थांबवण्यासाठी आता मी रात्रंदिवस भाऊ काय सांगितलं लोकांना, शांततेचा. म्हणजे आता तुम्ही इथं आलात म्हणून नुसतं बाहेर नका म्हणून, बरं का. काय होईल मग त्यांनी की यांनी सुरुवातीला विनाकारण आंबडले येऊन त्यांनी एकाचं 2 केल्यामुळे हे पांगत गेलं. तरी मी शांततेचं आवाहन केलं. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी मराठा समाजाने शांत राहा, कारण ओबीसी भाऊ ह्या आपला भाऊचे गाव खेड्यात आपल्याला कोण येणार आहे भाऊ आमच्यामध्ये.
लग्नाला वाढायचं असलं तरी आम्हाला एकमेकाच्या लग्नात वाढायला जावं लागतं. कोणी वारलं तरी आम्हाला ओबीसी बांधवाला मराठा बांधवाला एकमेकाच्या मोठीत जायला लागतं. आम्हाला शेतात अडचणी आल्या तरी तिथं पावसात जर कोण नसलं काही संकट आलं तर एकमेकाला बांधायच्या शेजारीच आम्ही ओबीसी बांधवून मराठा बांधव एकमेकाला उचलायला. तुझ्या शिंबाबा एक दिवस बोंबलून म्हणून मी रात्रंदिवस काय म्हणतोय उत्तर मी फक्त त्याला देतोय हे मान्य करणार मी एकट्याला, पण समाजाला नाही. ते समाजच होरगडीतोय पुरा, घ्या काठ्यान घ्या कोरडीन कसं, हे बरोबर नाहीये. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं मोठं भाषा बोलणं योग्य नाहीये. आमच्यासारख्या एखाद्या पोराने बोललं एखाद्याच वाटतं चला ते पोरगळ बारगळ होते बोलले, तुमच्यासारख्या एवढं उंचीच्या माणसानं बोलणं म्हणजे प्रगल्भताच लक्षात येते लगेच तुमची काय. शब्दाने शब्द वाढतो ते बंदच करू तरी नाही, आम्ही केलंच ते बंद. आम्ही त्यांचं नाव घेत नाहीत आता या 4-5 दिवसापासून. कारण आज धनगर बांधवून आम्ही सुद्धा बांधायला बांधत राज्यभर एकमेकाचे, घराला घर आहेत आमची. एकामेकाला रात्री काही अडचण आली तर एकमेकाची तर अहो भाऊ तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो की ग्रामीण भागात ओबीसी बांधवाचं मराठ्यांचं इतकं आहे की समजा उदाहरणार्थ शेजारी जर आपल्या धनगर बांधवाचं घर असलं किंवा वंजारी बांधवाचं किंवा मराठ्यांचं तर चावी घराची त्याच्यापाशी ठेवून जाते शाळेतल्या पोराची. एवढा विश्वास आत्ताच आहे घराची. इतक्या वर्ष आपल्या आहेत ना सगळी त्याच्याकडे आंदोलन कधीच म्हणत नाही की हा धनगर बांधव याचं किंवा कसं ठेवू किंवा धनगर बांधव कधीच म्हणत नाही मराठी ते चावी कशी. आरक्षणाचा विषय ज्याचा त्याचा आहे. धनगर मागतील त्यांचं, कोळी मागतील त्यांचं, पण त्यांचं तर भाऊ वेगळंच आहे ना. ते ठीक आहे तो आपापला मागेल सगळे. आम्ही कुठे नाही म्हणतो त्यांना, आमचा तर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे समाजात सोबत आहे तुमच्या. होतच कामा नाही आपल्याला. नाही होऊच देणार नाहीत आम्ही. आमचा शब्द आहे तुम्हाला. आम्ही तर ग्रामीण भागात तर होऊच देत नाहीत एकमेकात. फक्त हे आमचं एवढंच म्हणणं असतं दुखणं की एनटीला व्हीजेनटीला आमचा धक्काच लागत नाही. धनुरा बांधवाला आणि वंजारी बांधवाला तरी याचं ऐकून कशाला उगाच ओबीसीला पण आंदोलन करावं. सामान्य आमचं एवढंच विनंती बाबा तुम्ही आम्ही धनगर कोळी किंवा हेच नाही पण आपण ओबीसीला धक्का लावतच करतोय. पण हे नाही लागतच नाही ना. आमच्या नोंदीत मिळाल्या तर धक्का कसला नाही. असं नाहीये की आपण कोणाचं काढून कोणाला देतोय. जमीन मिळाली इथं भाऊ म्हणल्यावर तिथंच देणार तुम्ही आम्हाला. बरोबर. नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर धक्का लागतच नाही. ऑलरेडीच आम्ही तिथे आम्हाला नोंदी नाहीत आणि मग ठीक आहे आमच्या नोंदीच मिळाल्या. हो लागतच नाही ना. आम्ही तिथंच येतं कसा धक्का लागणार. आम्ही ओबीसी कसा ओबीसी धक्का लागत. आणि हे तुम्ही सिद्ध केलंय आता की त्या नोंदी मिळाल्यामुळे. हे जर सरकारनं काम केलं नसतं तर आम्ही ओबीसी आहेत का नाही याचा सुद्धा मिळा नसता लागला. नोंदी आहेत का नाही आपल्या त्यामुळे ते यश आहे मोठं. खरं आहे. कोण एवढं तपासायला गेलं असतं. एवढे वार लेवलवर सगळे अधिकारी लावून रात्र दिवस कोण तपासलं नाही. आणि मिळाले पण नसते. 70 वर्षात मिळाले नाही. त्याच्या आधीचे पुरावे मिळालेत. हे लावून धरलंय. समाजाने एक मोठा उठाव केला म्हणून कुठेतरी सरकारने याच्यात नेमणूक केली, समिती झाली, समाजाचंच कल्याण झालं. त्याच्याबद्दल समाज सुद्धा समाधानी नाही असं नाही. फक्त आता शेवटचं एवढंच म्हणणं आलात तुम्ही योगायोगानं आमच्या नशिबानं म्हणूया. ही नवीन शब्द परत तुम्हाला मागच्या वेळेस केला होता. हो नाही हे बघा नशीब पलटवण्यासाठी कुणीतरी नशीब घडवायलाच यायला लागतो तरच ते घडतं. योगायोगानं जर समिती आता नोंदी मिळाल्यातच फक्त कागदाप्रमाणे आपल्या ठरल्याप्रमाणे करा. सगळं सुटसुटीत होतं. क्युरिटीची सुद्धा गरज नाही लागणार. क्युरिटी पिटिशन सुद्धा बस नाही समाजाचं कल्याण झालं. ते झालं तर ते अजून सगळं मग कोणा ते नोंदी शोधायची गरज राहते तुम्हाला सांग. ते झालं तर मग काय मागे आपण सगळ्यांनाच मिळालं होतं. समाजाला दिलं होतं पूर्ण. पण त्याच्यामध्ये कोणी सुटलेलं नव्हता. नाही सुटलेलं मागासवर्गीय आहेत म्हणून आपण ते करतोय त्याच्यामध्ये आपण तेच करतो. सगळं समाजाचं म्हणतो आपण सगळं समाज येणार त्याच्यामध्ये. मागासवर्गीय म्हणून आता परत आपण विधानसभेच्या 7 दिवसात करणार आहोत. दोन्ही ऑप्शन आपल्याकडे एकदम क्लिअर आहेत. क्रिस्टल क्लिअर आहे. त्यामुळे ते सुटणार पण असं नाही. होणारच नाही असं नाही. उद्या चर्चा करून घ्या. आम्ही तर करतो. फक्त तुम्ही रात्रीतून ते वाचा. ते वाचतो आम्ही काही अडचण ते वाच लक्षात आहे आमच्या. हा ना. मग त्याप्रमाणे केलं की संपला. समाजाचं म्हणणंच काय नाही. मग काय म्हणून नाही. किती काम झालंय ना. आम्हालाही माहितीये. तुम्ही भाऊला पण दाखवा लिहिलेलं पण दाखवा. त्याप्रमाणे आपलं झालं. एवढं आता काय शब्दच नाहीयेत आमच्याकडे. इतकं हे होत आहे. कारण ते त्यांनीच ते इतक्या उच्च दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांनीच ते शब्द घेतलेले. बस कशाचीच आवश्यकता नाही समाजाला. बस समाजाला एवढ्याच वेळेस एवढं द्या. नाही मी रात्री वाचतोय. सविस्तर सगळं वाचतोय मी. 100% सगळं वाचणार. कारण उद्या बैठक आहे म्हणल्याच नंतर मला आज वाचणंच आहे.
आपण सगळ्या त्यात बाकी सगळ्या काय योजना केलेल्या आहेत, किती मदत केली, किती आपण 1000 कोटीची मदत केली, सगळ्यांना स्कॉलरशिप असेल, हॉस्टेलच्या बाबतीमध्ये असेल, शिष्यवृत्तीच्या बाबतीत असेल, सगळं त्याच्यामध्ये सगळं आहे. बाहेर किती मुलं इथे किती गेलेत, कर्ज किती मुलांना दिलं तरुणांना, आपण 5,500 कोटी रुपये कर्ज दिलं आपण बिना व्याजी आहे. त्याच्यामध्ये असं नाही आपण पॅरलल ह्या सगळ्यांचं चालवतोच आहे. आपण 299 खाली चार्जशीट टाकायला पाहिजे आतापर्यंत. ते करू त्यात नाव पण चार्जशीटचा लय मोठा विषय जरी 299 खाली करता येते ते लगेच. ते अडचण आहे ना, त्याला करून घेतो. ते लांब तर ठुलंय. नाही तेवढं नाव टाकायचं खूप लांब जे आहे तेच करून संपून टाकू शकतो. बोल तेवढं आपलं ते दाखवा. बघतो ना मी बघतो. त्याच्यात बारकाईत लक्ष घालते. हो त्याप्रमाणे त्यांच्या लक्षात येऊन जाईल ते की हे बसतंय म्हणून. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं ना तर ते सीएम साहेबाला डीसीएम साहेबाला सांगतील की हे असं बसतंय. कारण हे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच लिहिलेलं आहे. त्याच्यावर खूप मोठी टीम काम करते. मला सांगायची गरजच नाहीये. हे वॉर लेवलवर चाललं, युद्धपातळीवर चाललं राहतं असं नाहीये. टीमच लागली त्यावर कामाला सगळं असं नाही. खूप गांभीर्याने करतोय असं काही समजा कारण नाही की आम्ही एकदम लाईटली घेतलं एका चाललं नाही असं नाहीये. राज्यभर काम चाललंय सगळं. उद्या बोलून घ्या तुम्ही समोरीने थोडं. तुम्ही अस्वस्थ करा आमच्या होते होतं आपलं काम. आम्ही तुम्हाला सांगितलं मी हे बी वाचतो ना, आणखीन हे पण वाचतो. आधी जर म्हणलं होतंय तर समाज लय मोठा आहे. समाज मोठा आहे. माहिती समाजाला मी तुम्हाला याच्यामध्ये 2 दिवस 1 दिवस लेट झालं ते ठीक समाजासाठी, पण डायरेक्ट धोका. शासन कुठे काही धोका करते का कमी असं मला वाटतंय का? नाही हे सगळं वाचून घेतो. ते वाचायचं नोंदीच्या बाबत नाही. तुम्हाला जे दिसतंय चित्त ज्या वेगाने नोंदीच्या बाबत चांगलं काम केलंय. एक मराठवाड्यातले काही जिल्हे सोडता सगळीकडे सापडल्यात. काही महाराष्ट्रातले तालुके फक्त असे आहेत की ते नायगाव सारखे, नांदेडचे ते बरेचसे काही तालुके असे आहेत की तिथं रेकॉर्ड असून बी निरंक सरकारला अहवाल दिला. कानावर असं म्हणून आता अचानक ध्यानात आलं म्हणून सांगतो. निरंक असून दिला. त्याच्यानंतर खाजगी लोकांनी नेले अधिकाऱ्यांना घेऊन तर सापडले. म्हणजे काही काही अधिकारी सुद्धा मुद्दाम होऊन असून सुद्धा नाही म्हणून लिहून पाठवले. दोन्हीकडून आरोप होत आहेत. काही म्हणतात ते हाताने लिहून घेत आहेत, काही म्हणतात हातातल्याला आपण सॉफ्टवेअर केलं होतं हाताच्या. इथंच आले होते विखे पाटील साहेब. त्यांना सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या. ते सॉफ्टवेअर उडून टाकीत आहे. म्हणजे आमच्यासाठी आमचा तोटा करतो का? मग आम्हीच लावून बघितलं त्याला काय याला. जर तसं चुकीचं असेल तर ते सॉफ्टवेअर धरतच नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही कलेक्टर महोदयांची बैठक घेतून ते सॉफ्टवेअरच देऊन टाकतो. बरोबर घेतलं नाही आणि दिलं नाही. म्हणजे ते आहेत तरी खोटे कशा मग ही करायची. कारण मोडी लिपी लिहिताच येत नाही. खोटी लिहावं कशी? मोडी लिपी लिहितात त्याच्यावर अनुस्वार बी नाही, मात्रा नाही, काना नाही. ते कसं लिहायचंच कसं खोटं लिहायला? खोटा हा मराठीत लिहू शकतो आपण. ते कसं लिहायचं? ते लिहायचंच कसं? तुम्ही असून देत तसं याच्यावर लिहून देतात. दोन्हीकडे चाललेले ते लिहायचंच येत नाही. तसं काय आता ते रोष असणं बोलणं ते वेगळं. आम्ही रोष बी करतो आणि मराठा समाज तुमच्या शब्दाचा सन्मान बी करतो. त्यांचं तसं नाही. कशातच समानता पाहिजे त्यांना, पण आरक्षणात नाही पाहिजे. फक्त त्यांना आरक्षणात नकोय. बाकी समानता लागती, सारथीत लागती, महामंडळात खाली घ्यायला जमतात त्यांना. ते बाकी सगळं जमतं. ठीक आहे, जाऊ दे आपल्याला. पण आरक्षणात समानता नको म्हणते ते. आरक्षणात समानता नाही, इकडे समानता आणा. सारथी सारखंच सगळं पाहिजे. घ्या ना, आम्हाला तेवढी एकच. आम्ही कुठं नाही म्हणलो कधी. हो आम्ही कोणत्या समाजाला म्हणलं देऊ नका. गरीब माणसं आहेत सगळ्या समाज आर्थिकदृष्ट्या. पण आमचं म्हणणं दाखवा बरं. एखादा अर्ज दाखवा की ओबीसी बांधवांना हे देऊ नका. एक अर्ज द्या. नाही ना, तुम्ही डायरेक्ट अधिवेशनामध्ये बोलताय की सारथी प्रमाणच आम्हाला द्या. समानता पाहिजे तिथं. मग आरक्षणात समानता करणं भाऊ आमच्यात नोंदी मिळाल्या म्हण ना, तोंडानं म्हण की ज्या ह्या नोंदी मिळाल्यात ना ह्या मराठ्यांना देऊन टाका बरं. तिथं नको समानता भाऊ. का बरं भाऊ? तिथं टप्पे पामा भूमिका कमवून केशी काढून घ्यायचं सरकारकडून गोड गोड बोलू आणि परत सरकारवरच उलटायचं. होय सगळं उलटलेलं आहे भाऊ. तू आम्ही सामान्य लोक आहेत, सामान्य पोर आहेत. आमच्याशी राजकीय डाव टाकायचा प्रयत्न नका करू. मला तुम्हाला बळच दिलेलं आहे ते. काहीतरी कांगडे घोंगडे रचून आहे भाऊ. एवढ्या मोठ्या उच्च दारिद्र्य 35 वर्ष अनुभव घेतला म्हणायचं. आणि एका छोट्या जाती मराठ्यांच्या गोरगरिबांविषयी इतक्या
खालच्या शब्दात आणि विषारी बोलायचं, भाऊ हे चांगलं नाहीये, हे चांगलं नाहीये शब्द प्रयोग. तो त्यांच्या तोंडात तो शब्द प्रयोगच शोभत नाही. महापुरुषांच्या पुढे जाती काढणं, हे प्रयोगाने याने दूषित वातावरण होते. तुम्ही उलट थंड करा. आता तुम्ही आपण तुम्ही जर थांबल्यावर दोन्हीकडून थांबवत आता काही नको. मी अजित दादा म्हणले ना, ते म्हणले आम्ही त्यांना समज दिली बोलू नये. आपण 17 दिवस बोललोच नाही त्यावेळेस. त्यावेळेस सांगतो तिथून आंबडला आले, 17 दिवस बोललो नाही. आंबडला येऊन काही टोकरायची गरज होती मग? जे आंबडला दिलं उघडून मग आम्ही कसं टाकत बसतो? तुम्ही कम वाटत होता म्हणजे सरकारनं तुम्हाला मंत्रीपद दिलं याचा अर्थ आमच्यावर गैरवापर करायसाठी नाही दिलं, जनतेचे काम करायसाठी दिलं. तुमच्याकडे आज पालकत्व आहे. जोपर्यंत तुम्ही संविधानाच्या पदावर बसला तो राज्याचं पालक होतो तुमच्याकडे. तुम्हाला एखादा पालक बोलला बी पालकत्व, लेकरू ते पालकत्व तुमच्याकडे म्हणल्याच्या नंतर पाल्य बोललं तरी तुम्हाला थोडंसं सहन करून पुढे चालणंच आहे. आम्ही बोललोच नाही, आता थांबलो होतो ना आम्ही. मग काय गरज आहे का उकरून काढायचे? तिथं पुढं काय उकरून काढलं ते तर विचारूच नका. त्या हिंगोलीला तसंच, मग तर तिथं तर कोरडी कोयतेच आले. ठीक आहे, म्हणजे हे चांगलं नाहीये, हे चांगलं नाही. हे सरकार हिताचं नाहीये. ते बोलणं म्हणजे तुम्हाला ही डॅमेज होऊ नये, तुम्ही बोलणं म्हणजे त्यांना डॅमेज होऊ नये. मग समाजात रोज जातो फडणवीस साहेब बोलत नाहीत याचा अर्थ फडणवीस साहेब सांगते काय, शिंदे साहेब बोलत नाही याचा शिंदे साहेब सांगते काय, पवार साहेब बोलत नाही याचा अर्थ अजितदादा पवार त्यांना मराठ्याच्या अंगावर घालतात का काय? हे सरळ अर्थ होतो. मग म्हणजे समाजात, सामान्य समाजात समाज जायला काय लागत नाही. एक तर इकडून सरकार काम करतंय, नोंदी सापडायला लागले, इकडून हे याचा असा दणका आहे. इकडून आमचे धरले, त्यांचे हॉटेल चालणारे कुठे? तरी आपलं काम चाललंय ना व्यवस्थित, सरकारचं काम चाललंय ना व्यवस्थित. आणि त्यात आम्ही हा म्हणलो नाही, यांच्या समोरच नाही, 4 भिंतीत असतो तरी तेच म्हणलं असतो. आणि इथं म्हणलं तरी चाललंय. नोंदी मिळाल्यात, फक्त नोंदी मिळाल्यात याच्यात मात्र आम्हाला 100% मराठा समाजाचा उत्साह आहे की 54 लाख नोंदी मिळाल्यात. फक्त जे कागदावर ठरलंय ते मात्र तुमच्या अधिकाऱ्यांनी ठरवलेलं, आम्ही नाही. परवा विधानसभेत उत्तर देतील सीएम साहेब, स्वतः सगळ्या चर्चेला उत्तर देतील, त्यावेळेला काही गोष्टी स्पष्ट होतील. अजून समोर 18 तारखेला उत्तर आहे त्यांचं. ठीक आहे, आम्ही 18 पर्यंत उद्याच्या चर्चा करतो. काय मामा चर्चा सुरू आहे ना पूर्ण 18ला आम्ही उद्या समाजाला सांगू की आपल्या आरक्षणाच्या विषयीची जी भूमिका आहे, भाऊनी जी सांगितली ती आम्ही उद्याच्याला समाजाला सांगतो की 18ला मुख्यमंत्री साहेब जे काय कागदावरती आपल्या त्यावर चर्चा होणार आहे. कागदाविषयी फक्त सीएम साहेबाची तरी तुम्ही आज चर्चा करा, म्हणजे 18ला येईल पुन्हा ती येणार तर असेलच, परंतु आणखी तुम्ही त्याला सांगितल्यामुळं तो विषय त्यांना समजून सांगितल्यामुळे ते त्याच्यावरती करते. आम्ही उद्याच्या बैठकीत घेऊन टाकतो ते 18ला सीएम साहेब या विषयावर सविस्तर सांगणार आहे. जेवढी चर्चा झाली सगळ्यांनी आपली मतं मांडली. तुम्ही तर ऐकलं असेल ते सगळे आमदार बोलले, रात्री 2-2 वाजेपर्यंत सगळं कामकाज चाललं सभागृहात. तेवढ्या नाही तेही बघतोय आम्ही. नाही शिंदे साहेबांनी एक मात्र ते बोलल्यामुळं राज्यात चांगला संदेश गेला. माझ्या आठवणीत नव्हतं ते आता, पण आता आलं की जे प्रश्न विचारला होता की ते उपोषण सोडताना जे ठरलेले त्याप्रमाणे तुम्ही शब्द दिला की त्यांनी होय हे खरं आहे म्हणल्यामुळं एक त्या दिवसापासून समाजात एक असा चांगला मेसेज गेला, ते खरं बोलतायत, ते होय हे खरं आहे. सरकारची इच्छा प्रामाणिक आहे अतिशय. मी तुम्हाला सांगतो काय, आम्हाला तुम्हाला काही न देऊन का तुमच्या हक्काचं सोडा आम्हाला काही हे नाही. नियमाने जे आहे ते नियमानुसार काय अडचण नाहीये. फक्त एवढंच त्या कागदाप्रमाणे हा तुम्हालाही माहिती आहे सर, कागदाप्रमाणे शिंदे साहेबांचं रात्र दिवस हेच काम चालू सध्या. काय सांगतो नाही, समाज खुश आहे. आम्ही पुन्हा पुन्हा तेच शब्द वापरतो, उत्साही समाज की 54 लाख नोंदी मिळाल्या. फक्त आता ते आता कागदाप्रमाणे होणं गरजेचं आहे. भाऊ जे कागदावर लिहिलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेलं भाग वेगळा, परंतु अधिकाऱ्यांनी दिलेलं पूर्ण काटछाट आणि कायद्याच्या चौकटीत बसतंय का तरच लिहिलेलं आहे. साहेब बरोबर आहे की नाही हे मान्य आहे का नाही? भाऊ मामा बरोबर आहे की नाही हे बदललेले शब्द? कारण जे आम्ही शब्द सांगितले ते म्हणजे ते नाही बसणार, आम्ही हे लिहितो. त्यामुळे त्याप्रमाणे नोंदी प्लस ते शब्द बस समाजाचं कल्याण झालं ना. आम्हाला समाजाला तेवढंच पाहिजे, काय नाही पाहिजे आम्हाला समाजाला, काय नाही तेही होत राहील. फक्त विषय इथं आणला मी आता की काय म्हणतात ना, चर्चा ही चांगली म्हणून नोंदी तर मिळाल्यात. फक्त त्याच्यात अनुस्वार सुद्धा त्यांनी हुकू दिलेला नाही कायद्यात बसावं म्हणून. त्यामुळे नोंदी मिळाल्या तर त्यानुसार ह्या पुढच्या 2-3 जे शब्द आहेत
त्यानुसार व्हावं एवढीच समाजाची अपेक्षा आहे. बस तुम्ही होईन म्हणल्यावर झालं, मग काय करा. एसपीचे म्हणजे नाही मग त्यांच्या बरोबर त्यांना त्यांची भाषा कळत होती एकमेकाची एकमेकाला. कायद्यात काय बसवणं कायद्यात काय बसणार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे